आता वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई झाली आहे। एका शेडमध्ये ड्रग्सची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर आली। कराडच्या पाचपुतेवाडी इथं ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर साताऱ्यामध्ये महिन्याभरातली ही दुसरी मोठी कारवाई म्हणावी लागेल। सातारा पोलीस देखील या कारवाईबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती समोर येते। पुण्याच्या DRI विभागानं साताऱ्यामध्ये ही मोठी कारवाई केली आहे। कारवाईमध्ये ड्रग्सचा मोठा साठा सापडल्याची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यात सध्या सुरू आहे। यापूर्वी देखील आपण पाहिलं की साताऱ्यामध्ये अशाच प्रकारे मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली होती आणि त्यानंतर आता पुणे DRIनं साताऱ्यामध्ये ही मोठी कारवाई केलेली आहे। साताऱ्यातील एका महिन्याभरातली ही दुसरी मोठी कारवाई। पाचपुतेवाडी या भागामध्ये ड्रग्सचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल तपासे सध्या आपल्यासोबत आहेत। राहुल, साताऱ्यामध्ये नेमकं चाललंय काय? महिन्याभरातली ही दुसरी मोठी कारवाई, इथं देखील मोठा ड्रग्सचा साठा आढळून आलाय। निश्चितच हा एका 30 दिवसांमध्ये हा दुसरा साठा सापडलेला आहे। तोही बाहेरचे पोलीस पथक येऊन या ठिकाणी कारवाई करतात। हे खरं तर साताऱ्यातील पोलिसांसाठी एक लाजिरवाणी गोष्ट म्हणायला लागणार आहे। या जो काही पाठीमागचा जो साठा सापडलेला होता त्याचा तपास अद्यापर्यंत पूर्ण झालेला नाही अशी माहिती प्राथमिक असताना आता दुसरा साठा सापडलेला आहे। तोही साठा आता बाहेरच्या अधिकाऱ्यांनी शोधून काढलेला आहे। कराडमधील पाचपुतेवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये एका शेडमध्ये हा MD ड्रग्स सारख्या अंमली पदार्थ तयार करण्याचा हा कारखाना होता। या कारखान्यावरती पोलिसांनी धाड टाकून तेथील मुद्देमाल जप्त केलेला आहे। तो सील केलेला असल्याचं एकंदरीत समोर आलेला आहे। खरं तर या सगळ्या कारवाईमध्ये वरिष्ठांकडून म्हणजे IG लेवलच्या लेवलमध्ये या बाबत कोणतीही विचारणा केली जात नाही सातारा पोलीस अधीक्षकांकडे। हे मात्र दुर्दैव म्हणावं लागणार आहे। सगळ्यात ही मोठी दुसरी कारवाई असल्यामुळे सध्या आता पोलिसांबद्दलच संशय व्यक्त केला जातोय साताऱ्यात। नक्कीच राहुल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।